नमस्ते फ्रेंड्स, आज आपण शेजवान बटर चकली बनवतोय। खायला जितकी चविष्ट लागते तितकीच बनवायलाही सोपी आहे। सुरुवातीला 1.5 वाटी पाणी मी एका पॅन मध्ये घातले। 2 चमचे बटर घालायचं, 2 ते 3 चमचे शेजवान चटणी घालायची आहे। आता या पाण्याला छान उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव किलो रवा, पाव किलो तांदळाचे पीठ आणि पाव किलो बेसन पीठ घालायचं आहे। सगळ्यांचं मी समप्रमाण घेतलेलं आहे। आता हे पीठ छान मंद गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी पुन्हा पाणी घालायचं। सुरुवातीपासून टोटल 2 वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे। आता हे पीठ अगदी छान आपल्याला मऊसूत बनवून घ्यायचे। प्लेटची जी करकरी बाजू असते ती बाहेरून करायची आणि मऊ बाजू आतून करायची, म्हणजे चकलीला काटे अगदी छान पडतात। मावेल तितकं पीठ या साच्यामध्ये भरून घेतलं आणि अशा पद्धतीने बघू शकताय मस्त अशा चकल्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। आता लगेचच या चकल्या तळून बघूयात। त्यासाठी इथे मध्यम तेल गरम करून घ्यायचं। शक्यतो अशा पसरट आकाराच्या पॅनमध्ये चकल्या तळून घ्या, म्हणजे त्या अगदी व्यवस्थित आपल्याला तळता देखील येतात। तांबूस रंगावरती आपल्याला ह्या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। मस्त आपल्या शेजवान बटर चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत।